नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणात आलेल्या हरकती डावलून महायुती सरकारनं जनसुरक्षा विधेयकाला मंजुरी दिली। हा कायदा आंदोलनकर्त्या जनतेची मुस्कटदाबी करणारा आहे। घटनेनं दिलेले मूलभूत अधिकार नाकारणारा असून तो लोकशाही विरोधी असल्यानं हा कायदा मागं घेण्याच्या मागणीकरता आज राज्यभर इंडिया आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले। त्यानुसार कोल्हापुरात देखील जनसुरक्षा कायदा मागं घेण्याच्या मागणीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर या ठिकाणी जोरदार निदर्शनं करण्यात आली। आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी केली आणि जनसुरक्षा कायदा मागं घेण्याची मागणी केली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारनं बहुमताचा वापर करत हा कायदा जनतेवर लादला असल्याचा आरोप केला। इतर अनेक कायदे सक्षम असताना जनसुरक्षा कायदा स्वीकारायला का हवा असा सवाल करत जनसुरक्षा कायदा जोपर्यंत मागं घेतला जात नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिला। इतर अनेक कायदे सक्षम असताना जनसुरक्षा कायदा सरकारला का हवा आहे असा सवाल करत जनसुरक्षा कायदा जोपर्यंत मागं घेतला जात नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिला। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा नंतर खुर्च्या सोडा, रद्द करा नंतर खुर्च्या सोडा, रद्द करा नंतर खुर्च्या सोडा, रद्द करा नंतर खुर्च्या सोडा। ते सांगितलं होतं UAPA सारखा सक्षम कायदा या देशामध्ये जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे, आमची ती भूमिका आहे, नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे, त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे। त्या UAPA कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल। नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का? छत्तीसगडमध्ये आहे, तो तेलंगणामध्ये आहे, म्हणजे 5-6 राज्यामध्ये या देशातल्या नक्षलवादाचा प्रश्न आहे। आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर UAPA मध्ये तुम्ही बदल करा, परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं, त्यांना टार्गेट करायचं, त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आम्ही त्याचा निषेध करू। या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, शहराध्यक्ष RK पोवार, कॉम्रेड उदय नारकर, कॉम्रेड अतुल दिघे, कॉम्रेड संपत देसाई, माजी नगरसेवक राजेश लाटकर, माजी नगरसेविका प्रतिमा उत्तुरे, सरलाताई पाटील, बाळासाहेब सरनाईक, सतीशचंद्र कांबळे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।